मित्रांनो, आपल्या भोवतालची प्रत्येक वस्तू एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करत असते, कंपन करत असते आणि त्या फ्रिक्वेन्सीचा, त्या व्हायब्रेशनचा आजूबाजूच्या इतर प्रत्येक वस्तूंवर, प्रत्येक गोष्टींवर इफेक्ट होत असतो. ते कसं? ते आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. माझं नाव डॉक्टर संदीप गायकवाड. मी होमिओपॅथिक कन्सल्टंट. मागील 15 वर्षांपासून पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये क्लासिकल होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असता तर मी तुम्हाला निवेदन करतो की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मी खात्री देतो की तुम्हाला होमिओपॅथीविषयीची जास्तीत जास्त योग्य आणि सत्य माहिती मी तुम्हाला या चॅनलद्वारे देईल. तर चला आपण या व्हिडिओकडे वळूयात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 440 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क तेव्हाच व्हायब्रेट झाला, कंपन पावला, जेव्हा त्याच्याच फ्रिक्वेन्सीशी समान असणारा, म्हणजे 440 हर्ट्झच्याच फ्रिक्वेन्सीशी मॅच करणारा ट्युनिंग फोर्कने त्याला स्टिम्युलेट केलं. दुसऱ्या फ्रिक्वेन्सीचा कोणताही ट्युनिंग फोर्क हा पहिल्या ट्युनिंग फोर्कला स्टिम्युलेट करू शकला नाही. तर यावरूनच आपल्याला कळतं की बदल जर घडवून आणायचा असेल तर सिमिलर स्टिम्युलेशन देणं खूप गरजेचं असतं. आणि याच तत्वाचा उपयोग होमिओपॅथी या शास्त्रामध्ये केला आहे. होमिओपॅथीचं मुख्य तत्व आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजेच सम सम शमयते, लाईक इज क्युअर्ड बाय लाईक, म्हणजे काट्याने काटा काढणं, किंवा आपण म्हणतो ना हिंदीमध्ये की लोहे से ही लोहा काटता है. तर त्याच तत्वाचा होमिओपॅथीमध्ये उपयोग करून या शास्त्राचा शोध लागला आहे. या तत्वाचा सर्वप्रथम उल्लेख फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेटस यांनी केला होता. परंतु 200 वर्षांपूर्वी डॉक्टर सॅम्युएल हनीमन यांनी या तत्वाद्वारे होमिओपॅथी या शास्त्राचा शोध लावला. डॉक्टर सॅम्युएल हनीमन हे एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते. त्यांना 14 वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान देखील अवगत होते. एक दिवस असेच क्युलन्स मॅट्रेमेडिका नावाचे एक पुस्तक ते दुसऱ्या भाषांमध्ये भाषांतर करत असताना त्यांना एक वाक्य दिसलं. त्यामध्ये लिहिलं होतं की सिंकोनाबार्क नावाचे जे औषध आहे त्याने मलेरिया पूर्णपणे बरा होऊ शकतो, कारण ते चवीला कडू असते. पण त्यांच्या तार्किक बुद्धीला हे जे काही एक्सप्लेनेशन होतं ते काही पटलं नाही. तर त्यांनी ठरवलं की आपण हे सिंकोनाबार्क नावाचे औषध स्वतः सेवन करायला सुरुवात करायची, कारण त्यांची मानसिकता कायम एखाद्या गोष्टीला सिद्ध करण्याची होती. तर त्यांनी सिंकोनाबार्क नावाचे हे जे औषध आहे ते सेवन करायला सुरुवात केली. आणि काही दिवसानंतर त्यांना हे दिसलं की सिंकोनाबार्क औषध घेतल्यानंतर त्यांना मलेरियासारखी लक्षणे दिसायला लागली. आणि त्यांनी सिंकोनाबार्क औषध घेणं बंद केलं. आणि काही दिवसांनंतर मलेरियाची लक्षणे हळूहळू कमी होऊन पूर्णपणे थांबली. आणि असंच त्यांनी सेम एक्सपेरिमेंट रिपीट केला. त्यांनी पुन्हा सिंकोनाबार्क औषध घ्यायला स्टार्ट केलं आणि त्यांना पुन्हा मलेरियाची लक्षणे दिसायला लागली. अशा प्रकारे त्यांना या नैसर्गिक सिद्धांताचा अर्थ कळाला. आणि त्यांना हे कळालं की कोणताही आजार जर बरा करायचा असेल तर असं औषध एखाद्या रोगी व्यक्तीला देणं गरजेचं आहे की ज्या औषधामध्ये त्या आजाराच्या लक्षणांच्या समरूप असणारी लक्षणे तयार करण्याची प्रवृत्ती असायला हवी. म्हणजे कोणताही आजार आणि मेडिसिन, औषध या दोघांची लक्षणं
समरूप असणं गरजेचं आहे. त्याला त्यांची दोघांची फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच होणं गरजेचं आहे, ना की या दोन गोष्टींचं म्हणजे आजाराचा, मलेरियाचा आजार आहे आणि एखाद्या औषधाचा जी लक्षणं आहे, ही जे काही मलेरियाची जी लक्षणं असतील, ही जी काही लक्षणं आहेत, ही या औषधांमध्ये उपलब्ध असणं, समरूप लक्षणं असणं खूप गरजेचं आहे, ना की त्याच्या विरुद्ध लक्षणं असणं. कारण दोन गोष्टी त्याच वेळी एक दुसऱ्यांवर इफेक्ट करू शकतात ज्यावेळी त्यांची फ्रिक्वेन्सी एकमेकांना मॅच होईल. जसं आपण आधी काही वेळापूर्वी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं. होमिओपॅथीचे हे जे तत्व आहे, सम सम शमयते, हे फक्त वैद्यकीय शास्त्रापुरतंच मर्यादित नसून हे बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेबल आहे आणि डेफिनेटली हे ॲज अ नेचर्स लॉ म्हणून आपण ॲक्सेप्ट करायला हवं. धन्यवाद.